काय झालं? काय फिरतेस अशी? आई नाही ना आली अजून. मी फोन केला होता तर निघाली म्हणून कळलं. कोणी तिने सांगितलं? बाबा. अगं नाही, मोठी माणसं असंच सांगतात, कोणाला तरी सांगायला सांगतात निघाले म्हणून. येईल येईल, काळजी करू नकोस. मी तिची काळजी करत नाहीये हो, पण ती कॉफी करून ठेवली आहे त्याचं काय? गार झाली ती, आता ती आल्यावर मला परत गरम करावी लागणार. नाही करायची. का? कॉफी थंड झाली ना, अजून थंड करायची आणि तिला कोल्ड कॉफी म्हणून पाजायची. कुणाला देताय कोल्ड कॉफी? नाही कोणाला. पाणी आणा, पाणी आणा. बाई आल्या, चला पाणी आणा. कॉफी केली होती, गरम होती, ती आता थंड झाली, तर ती म्हणाली काय करू? म्हटलं अजून थंड कर आणि बाईंना कोल्ड कॉफी म्हणून दे. काय देसाई आले होते का? हो. तुला कसं कळलं? इथे लिहिलंय. बरं, सगळा व्यवहार झाला व्यवस्थित? सगळे पैसे मिळाले का त्यांनी दिले आणि तुम्ही फक्त घेतलेत? आई, तू काय सारखी बाबांची उलट तपासणी करतेस ग? बाबांची लाडकी बोलली बाबांच्या बाजूने. काय विचारते मी? हो, बोलत का नाही तुम्ही? तो पेपर ठेवा बघू बाजूला. काय झालं? देशाने पैसे दिलेत, म्हणजे सगळे बरोबर दिलेत. चेक कर तू, म्हणजे चेक आहे आणि चेकवरची शून्य जरा बघ. डोळे विस्फारू नकोस, सगळी खरी आहेत. कमाल आहे ना तुमची. हा चेक असा उघड्यावर ठेवलात? चेक आहे तो, त्यात काय होत आहे? का तो देवाला ठेवून पूजा करायची त्याची? वर्षासमोर असं बोला आणि म्हणूनच ती लाडावून गेली. बरं, ते जाऊ दे. हे पैसे कुठे इन्व्हेस्ट करूया? आपण बँकेत ठेवले तर? नाही, बँकेत नको, बँकेत नको, बँकेत नको. तिथे दर महिन्याला इंटरेस्ट कमी होत जातं. इन्व्हेस्टमेंटचं सोड ग, ती कधी करता येते. पहिला खर्च केला पाहिजे. पैसे हातात आल्याबरोबर खर्च केला पाहिजे. वर्षाने तिची यादी दिली. तुझी काय लिस्ट आहे? इंटेरियर, स्वतःचा खर्च, समाजाचा खर्च, काय? अच्छा, म्हणजे तुमचं काहीतरी आधीच ठरलेलं आहे. हे लिस्ट वगैरे मला काही जमत नाहीये. एवढी अमाऊंट बघून मलाच दम लागलाय. आणि हे बघा, आता पैसे मिळालेत म्हणून उधळू नका, जरा सेव्हिंग करा. उद्या वर्षाच्या लग्नाच्या वेळेस आपल्याला याची. आई, अजून 9वीतच आहे मी. माझ्या बाजूनी खर्चाचा एकच मुद्दा आहे. वर्षा प्रोडक्शन्स या नावाने एक स्वतःची फिल्म कंपनी काढणार आहे मी. आपण गावावरून आलो ना, तेव्हापासून माझ्या मनात हा विचार चाललाय. असं काहीतरी आपल्या मातीतलं काहीतरी बनवायचं. कथा, पटकथा, संवाद माझे, कारण पैसे माझे. हो, हे काय नवीन खूळ पिक्चरचं? कोणीतरी डोक्यात भरवलं असणार, आणखी काय. आणि हे बघा, कोणी वरून दिलेलं असे ना, पण आयडिया मस्त आहे बाबा. बाबा, मी पण काम करणार. मग काय, तुम्ही पेपरात मस्तपैकी ऍड द्या, वर्षा इन लीड रोल. बघ, जास्त शहाणपणा करू नको. तो अभ्यासाचा बघ जा. तुम्ही मस्करी करू नका. हा, मस्करी नाही, सिरियस आहे मी, सिरियस. 2-3 दिवसात माझ्या मीटिंग्ज आहेत. डायरेक्टर, म्युझिक डायरेक्टर, नाचगाणीवाले, मारामारीवाले, सगळ्यांबरोबर. आत्ता माझ्या लक्षात आलं. कुठल्या तरी क्लासवाल्याने एक सिनेमा काढला, त्याला बरे पैसे मिळाले म्हणून हे खूळ तुमच्या डोक्यात शिरलंय. आणि तुझ्या पण अभ्यासाला बस जा. काय सांगितलंय तुला? जा बघू. पिक्चर काय चाललंय? काय म्हणाली ती? मी नाही ऐकलं. हा? ते सिक्रेट आहे आमचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज एवढं लवकर? म्हणजे काय, लवकर उठत नाही मी सकाळी? तसं नाही ग, तुझी परीक्षा पण संपली ना म्हणून म्हटलं. हो, म्हणून काय नाही रे, मी उठले नाही, मला जाग आली. आणि खरं सांगू, लोळायची इच्छा सुद्धा नव्हती. म्हटलं चहा प्यावा, तर काय तू आहेसच इकडे चहा करून द्यायला. तो बघ करून ठेवला तिकडे. घे. वाव. काय रे, आजी, आकांक्षाताई, तनू वगैरे कोण उठलंय का? आय डोंट थिंक सो. कमाल झाली.
वाव मस्त. तू काहीच का बोलत नाहीयेस? एरवी केवढी बडबड करत असतोस. बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे. तुझ्याकडेच बोलण्यासारखं काही नाहीये की माझ्याशी बोलण्यासारखं काही नाहीये? काय बोल आणि बेसिकली का? तू असं कोड्यात का बोलतोयस? जरा कळेल असं बोल ना. अक्षता, आय रिअली कांट मेक माय माइंड अप. बोलू का नको बोलू म्हणून. अशा वेळी बोलावं. बरं वाटतं, मोकळं वाटतं. मी विचार करत होतो रोजा आंटीकडे राहायला जावं की नाही. तुला कुणी काही बोललं का? मला कोण काय बोलणार आणि का बोलेल बेसिकली. मग असं का वाटतंय तुला? स्पष्ट बोलू, बघूया बरं वाटतं का. अक्षता, बंटी आल्यापासून मी बघतोय तुझं कुठेच कशातही लक्ष नसतं. काल सुद्धा तू जया अंकलकडनं आल्यावर साधं हाय सुद्धा बोलली नाहीस मला. आय एम सॉरी रॉनी. नाही, डोंट बी, यू नीड नॉट बी सॉरी. का म्हणजे तुला माझ्या व्यतिरिक्त दुसरे मित्र असू शकत नाहीत का? ऑफकोर्स यू कॅन. आणि बंटी तर तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे. मी तर जस्ट आत्ता आलोय. रॉनी, तुला कधीतरी कुणी असं वागवलंय म्हणजे मी सुरुवातीला वाईट वागले तुझ्याशी, पण आता नाही वागत. रॉनी, जर तुला रोजा आंटीच्याच घरी कम्फर्टेबल वाटत असेल तर तिला तिथेच ठेवून तिचं अख्खं घर मी इथे आणायला तयार आहे. नाही अक्षता, हे बघ, मला असं वाटतं बंटी आल्यापासून माझी अडचण होती. रॉनी, आय लाईक यू, पण ह्याचा अर्थ असा नाही की मला बंटी आवडत नाही. रॉनी, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. माझं मन, माझ्या भावना मला अशा शब्दात एक्सप्रेस नाही करता येत. शेरू मवाली येतो. मला तर टेन्शन आलंय. तो काय खाणार आहे का ग आपल्याला? खाईलय, अगं तो या रस्त्याला नसतो कधी. पण आपण दोघीच यायला नको होतं ग. आता आपण आलोय ना तर चल, तू घाबरू नको उगाचच. हाय जाने जाना, रास्ता बदला क्या? गजा कुछ बोलना यार, तेरी बात सुनने को दिल तड़पता है. क्या बोलूं यार शेरू. अरे ये तो हस्ती भी नहीं है. यही तो प्रॉब्लम है ना. हस्ती तो कब का ले जाता चौपाटी पे भेल खिलाने के लिए. खुन्नस देते बघ. ए शेरू, बच के रहना, अच्छे घर की लड़की है. तो मैं काय को बच के रहूं? अच्छे घर वालों को बच के रहने दो ना. शेरू, तू इसके साथ शादी करेगा या सिर्फ घुमाएगा? घुमा के देखूंगा, आगे का कुछ सोचा नहीं है. चल सानिका, आमचा रस्ता का अडवलाय तुम्ही? ए गजा, पोरींचा रस्ता काय अडवतो? स्वतःला काय कृष्ण वगैरे समजतोस की काय? हे बघा, आम्ही पोलीस कंप्लेंट करू. ए सुरपेटी, पोलीस कंप्लेंटच्या धमक्या कोणाला देतेस? एक पोलीस कितीला येतो ना ते माहित आहे मला. आणि हे सगळं तुम्हाला महागात पडेल. कंप्लेंटचा शब्द ज्या तोंडातून निघाला ना, ते थोबाडाच कॅम्पचं बंद करून टाकेन. एकदम फुलटू. काय काय करणार तुम्ही? ए, माझी बुलबुल बोलली रे. ही राणी त्या थोबाडावर जान न्योछावर करते ना, ते उद्या बदसुरत करून टाकेन. का काय कराल तुम्ही? नाही, तू नाराज होऊ नको, तुझं पण बिघडवतो. एका ऍसिडच्या बाटलीत दोघी. आता आमचा रस्ता सोडताय का तुम्ही? हो हो, जा तुम्ही. चल सानिका. उद्या भेटू. एका ऍसिडच्या बाटलीत दोघी. तर मला तो नाटकाला भेटला बरेच दिवसांनी. चालला होता झोळीवळी घेऊन असा मस्तपैकी, दाढी वाढलेली, ट्रेडमार्क त्याची. म्हटलं काय, कसं काय, नवीन काय? तो म्हणाला काय नाही हो, नवीन काय नाही. म्हटलं काय नवीन नाटक बिटक काय लिहिलं की नाही? नाही हो, काय नाटक नाही, नवीन नाही, काय नाही. म्हटलं का हो? अहो आले इंग्लिशमध्ये कोण काय नवीन लिहित नाही ना, मग आम्ही काय लिहिणार मराठीत? सगळी त्याची नाटकं आतापर्यंतची ट्रान्सलेट केलेली आहेत, चोरली. तू काय समीक्षक होणार आहेस का? का?
नाही नाही, एक बरा विनोद झाला, 4 लोक हसले की आपण जणू काय विनोद झालाच नाही असा चेहरा करायचा किंवा खतरुडासारखं सगळीकडे बघायचं. असं जेव्हा कोणी करतं ना तेव्हा पुढे तो माणूस समीक्षक होतो. माझा मूड नाही हो बाबा. कुठे गेलाय? का ग काय झालं? अगं बाई, काहीतरी सिरियसच झालंय. काय ग काय झालं? मी आणि सानिका आज प्रियाकडे जायचं म्हणून कोठारी लेनवरून जात होतो. आता प्रियाकडे जाण्यासाठी तो लांबचा रस्ता कशाला? कारण सरळ रस्त्याने जाताना आम्हाला त्या शेरूनं अडवलं. हा शेरू कोण? आहे एक मवाली. तो आम्हाला रस्त्यात अडवून अडवून काय? काही वाईट वाईट बोलतो. मग कानाखाली मारायचं त्याच्या. हा, तुम्ही गप्प बसावं, ऐकून तरी घ्या ती काय बोलते ते. हा बोल. तो म्हणाला की एका ऍसिडच्या बाटलीत दोघांनाही कुरूप करेल. मला खूप भीती वाटते बाबा. ऍसिड आता हे कुठे गेले डोक्यात राग घालून? बरं वर्षा, तो शेरू दिसतो कसा? सगळे मवाली सारखेच दिसतात. बरं त्याचं वय काय असेल? नाही त्याचं आडनाव माहितीये? नाही. बरं हा राहतो कुठे? मला सानिका एकदा म्हणाली होती की चर्चच्या मागे कुठेतरी राहतो. वर्षा, उद्यापासून तू एकटी बाहेर नाही पडायचंस आणि तुझ्या मैत्रिणीला पण तेच सांग. अरे बंटी, काय होणार आहे आपल्या देशाचं? आपल्याच देशाचा आपण अभिमान का बाळगावा? आपल्या आया बहिणी आपल्याच भावंडांकडून अशाच सुरक्षित राहत नाहीयेत. काय होणार आहे आपल्या देशाचं? हे काय? ऍसिड ही काय तिला दाखवायला आणलीये? नाही, याचा वापर करायला शिकवणार आहे तिला. हे तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय? नाही, माझं नाही डोकं फिरलंय, पण ज्यांचं डोकं फिरलंय ना त्यांना ताळावर आणण्यासाठी हे ऍसिड आहे. वर्षा, हे ऍसिड नेहमी तुझ्या पर्समध्ये ठेवायचं. शेरू कधी भेटेल त्याचा नेम नाही. हा? एक गोष्ट लक्षात घे बेटा, समाजकंटक आहेत ना, त्यांना तुम्ही बलवान आहात असा समज आपण करून दिला तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट दुसरी कुठली नाही. कळलं? उद्या ऍसिड फेकून त्याने तुला कुरूप केलं तरी तुझं वैचारिक सौंदर्य तसंच राहील. पण मुळातच आपल्या सौंदर्याला बाधा आणणारी ही जी कुरूप लोक आहेत ना, यांना नष्ट करायला शिकलं पाहिजे आपण. निर्भय राहायला पाहिजे आपण, निर्भय. आणि याच्यासाठी कुणीतरी पहिलं पाऊल उचलायला पाहिजे ना, मग आपणच का नाही? हं? आपणच हे कुरूप लोक आहेत ना, यांना समाजात नाहीसे केलं पाहिजे. मग समाज सुंदर व्हायला किती वेळ लागणार? कम ऑन, बी ब्रेव. हे घे. घे. काय मग इतकी वर्ष तू राहिलास कसं तिकडे? खरंय काका, त्यांच्या देशातील नागरिकांचा जवळनं अभ्यास केल्यानंतर मला वाटलं की आपण आधी यायला हवं होतं. इतकी वर्ष तिथे राहिल्यानंतर लक्षात आलं की आपला देशही खूप संपन्न आहे. काही आघाड्यांवर आपण त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहोत. बटी मला एक सांग, मग आपल्या देशाच्या प्रगतीच्या नेमकं काय आडी येत आहे तुझ्या मते? सगळ्यात आधी आपल्या देशातील साक्षरतेचं प्रमाण 100% असायला हवं. लोकसंख्येला आळा घालायला पाहिजे. निकोपी राजकारण हवं. लोकशाहीचा नगारा पिटणाऱ्या आपल्या देशात 100% लोकांनी आधी मतदान करायला पाहिजे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला कडक शासन व्हायला पाहिजे. लाचलुचपत गुन्हा आहे, त्यामुळे लाच घेणाऱ्याबरोबर लाच देणाऱ्यालाही ते समजून घ्यायला हवं. व्यवसायाभिमुख शिक्षण हवं. प्रत्येक हाताला काम हवं. आपल्याला देशाचा अभिमान हवा, पण तो फक्त क्रिकेटच्या स्टेडियमवर दिसायला नको. वीज, पाणी, रस्ता या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत आणि कर भरणाऱ्यालाच त्या अधिकाराने मिळायला पाहिजे. प्रत्येकाला समान वागणूक पाहिजे आणि समान कायदाही हवा. बंडी, तू जे बोलतोयस ना, हे जवळजवळ प्रत्येक भारतीयाला ठाऊक आहे. पण कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे. प्रत्येकाला या देशामध्ये पुन्हा एकदा शिवाजी जन्माला यायला हवा आहे, पण तो स्वतःच्या घरामध्ये नको, तो दुसऱ्याच्या घरात जन्माला यायला हवा आहे.
मला विचारशील तर मुळात ही धारणा बदलायला हवी. मी एवढं केलं तर त्यांनी काय फरक पडणार आहे? मी एक थोडीशी लाच दिली तर त्यांनी काय असं मोठं देशात होणार आहे? असं म्हणत म्हणत प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे आजपर्यंत या देशाचं नुकसानच करत आलंय. बंटी, एकीकडे या पद्धतीने तो नुकसान करतो आणि मग दुसरीकडे आमच्या देशामध्ये प्रगती नाही. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरीही अजून देश हा अंडर डेव्हलप्ड आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे म्हणून तो बोंब मारतोय. फ्रस्ट्रेटिंग. या जगातला सगळ्यात दुःखी माणूस कोण असतो माहिती आहे तुला? आपल्याकडे जे आहे त्याचा ज्याला विसर पडतो आणि आपल्याकडे जे नाही त्याबद्दल जो रडगाणं गातो तो जगातला सगळ्यात दुःखी माणूस असतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला घरांमधनं आणि गच्च्यांमधनं झेंडे नाही फडकवले तरी चालतील. ते झेंडे तुमच्या मनामध्ये असायला हवेत. तुमच्या वर्तणुकीतून ते फडफडताना दिसले पाहिजेत. वर्षाचे 365 दिवस. ॲब्सोल्युटली राईट काका. आणि हे सगळं राईट आणि रॉंग कळणारी तरुण मंडळी या देशामध्ये राहतात कुठं? ती जातात बाहेर. परदेशात जाऊन तिथल्या लोकांची चाकरी करून त्यांच्या भरभराटीसाठी हातभार लावतात. ती काय रे घड्याळचं बघतोयस? माझ्या बोलण्याचा कंटाळा आला का काय तुला? कसं शक्य आहे काका? काका, वर्षाचा क्लास सुटायची वेळ झाली आहे आणि तिथे मला एक महत्त्वाचं काम आहे. हो ऐसे. एनिवे पण वेळ छान गेला. तुमच्यासारख्या तरुणांशी बोललं ना की मला खूप बरं वाटतं बघ. तुमच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्यानंतर तुमचं वय झाल्याचं कोण म्हणेल काका? तुम्ही अजून तरुणच आहात की? नाही नाही लेका, देश घडवण्यासाठी तुझ्यासारख्या तरुणांची खरी गरज असते. अजून एक वर्ष वाट बघत असेल. पुन्हा दर्शन कधी आता? काका आता मी इथेच आहे. येत जाईन मध्ये मध्ये. ये बंटी, येतो काका. ये. आता काय करावे? मला टेन्शन येतंय. आपण परत त्याच रस्त्याने काय येतोय ग? तो इथेच कुठेतरी असेल बघ. मला तो इथेच असायला हवाय. तू काय करणार आहेस नक्की? तू बघ, तो दिसला ना की मी तुला माझं कर्तृत्व दाखवेन. आता काय झालं तुला थांबायला? तो इकडेच आहे. मग घाबरतीस कशाला? चल. हाय जानेमन, का चली? बऱ्या बोल्यानं आमचा रस्ता सोडा, नाहीतर काय फुकट मरशील. ए सुरपेटी, मरतोच आहे तसा मी तुझ्यावर. तसा नाही, डायरेक्ट राम नाम सत्य आहे. ए मागच्या टायमाला काय बोललो होतो माहित आहे ना तुला? वर्षा जाऊ दे ग, तू नको त्याच्याकडे लक्ष देऊस. हा समजव तुझ्या मैत्रिणीला, नाहीतर फुकट खूबसूरत चेहरा बदसूरत होईल. हो हो, बघूया ना आपण. तुझा मुळातच बदसूरत असलेला चेहरा अजून किती बदसूरत होतो ते. बघितस ना काय ते? तुम्ही दोघींनी आता गपचूप घरी जायचं. मी यांना पोहोचवतो. कोण आहे बे तू? आवाज हळू. ऐकू येत आहे मला. मला शेरू म्हणतात. तू कोण आहे बे मच्छर साला? बंटी. कोणाला जाऊन विचार माझ्याबद्दल. ज्याला माहित नसेल ना तो या शहरात नवीन असेल. त्रिजेवासी भाईला ओळखतोस? त्याचा चमचा आहेस का तू? ह्या एरियातला दादा आहे भाई. भाई म्हणजे काय माहित आहे ना? इतकी वर्ष मी इथे नव्हतो ना म्हणून. आईला कळलं ना तर तुझी करून टाकेल उलटू. तडी देईल तडी. तडी. चला बघूया तडी म्हणजे काय ते. आणि भेटूया तुमच्या ब्रिजेवासी भाईला.